काय तू आणि साहिलनं काल कुणाच्या तरी शेतामध्ये गव्हाच्या पिकामध्ये भांडणं केलात आणि ते पीक खूप तुडवलंय म्हणा. का भांडणं केलात मला सांगता पूर्ण सांग. कशामुळे भांडणं झालेत आणि कसे झालेत व्यवस्थित सांग मला सांग. सर ते मी दोला गुंडाळत होतो हां आणि ते साईल आला पलत आणि कशाचा दोरा गुंडाळत होता? नील ते दोला कशासाठी नेलता दोरा? उलासाठी काय उलवायला? पतंग पतंग उडवायला. हां बरं. ते पलत आलं आणि मग गाठ बसली मग दोला गप्प झाला आणि त्याचा ओल नेलं त्याचा फाटला. मग त्यानं मोह फाडला. मग त्यानं मला मारायला सुरू केली. मी मारत नव्हतो त्यानं मै नली धरली मला लागायचा मी हाणत होतो त्यानं. असं का? तिथं त्याला ढकून दिलं पटेल हाणत होतं. सुरुवात कोणी केली भांडणाला? तू का साईल त्यानं? नाही पतंग तुझा फाटला म्हणल्यावर तू मारला असेल ना त्याला. मोहाना फाटा त्याचा फाटा आणि त्यानं मोह फाडला. हां असं आहे का? त्याची गलती दिसेल ते झालं पलत हां त्याचा फाटला म्हणून ते मोह फाडला. त्यानं तुझा फाडला. बर. खूप भांडणं केले मग? इतके नाही इतके ते मग टोपी द्यायला पण कुणाच्या तरी शेतामध्ये केलेत म्हणून तुम्ही भांडणं. त्या नाही त्या शेतकऱ्याचा गहू खराब झाला म्हणून. तुझ्यासोबत आणखी कोण होतं तिथं पतंग उडवायला? हा असं का? बर पण चिकू भांडण नाही केलं पाहिजे बाळा. तू म्हणायचं तू मला मारायलास का? मी उद्या सरांना नाव सांगतो तुझं असं म्हटलं असतं तर जमत नव्हतं का? कोणी धरली? विक्रम तूच पकडले म्हणे त्याची गच्ची. आता हे सर्वजण सांगायले तूच पकडले म्हणा गच्ची त्याच्या अगोदर. आता तो शेतकरी जर भांडायला आला आपल्याला तर मग काय करायचं? आमचा गहू खराब केला म्हटल्यावर काय करायचं? काय झालं? आता आपल्याकडून ते नुकसान भरपाई घेतील ना, पैसे द्या म्हणतील आमचा गहू खराब झाला, मग काय करायचं? पैसे कुठून आणायचे? येतील आता भांडायला. कुणाच्या शेतात भांडण केले? मालक येते आपल्याकडे आता भांडायला. असे भांडणं करायचे नाही चिकू पुन्हा. आता शेवटची वेळ आहे. पुन्हा ही वॉर्निंग द्यायला तुला. यानंतर तुला जर कुणी मारलं त्याला फक्त काय म्हणायचं? मी सरांना तुझं नाव सांगतो, तू मारायचं नाही. आलं लक्षात? मग बघू कसे भांडणं होतात. बस खाली जा.